नमस्कार, जुन्नर टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे। तर आपण पाहू शकतो का पिंपरखेड गावामधलं हे फॉरेस्ट विभागाचं जे कार्यालय आहे ते इथं संतप्त जमावाने पेटवून दिलेलं आहे। या ठिकाणी गेट तर उघडच आहे, बहुतेक गेट तोडले काय। आणि या ठिकाणी आपण पाहू शकतोय हे 2 मजली कार्यालय आहे आणि या ठिकाणी हे पेटवून देण्यात आलेलं आहे संतप्त जमावाकडून। हे पहा, हे 2 मजली कार्यालय आहे, याला आग लावून देण्यात आलेली आहे। आताची ही जी हे बघा, हे जे पोल होते हे पोल सुद्धा तोडलेले आहेत, तोडफोड इथं मोठ्या प्रमाणावर केलेली आहे। आणि आता पुणे नाशिक हायवे देखील आता इथं जाम करणार आहे। संतप्त जमाव झालेला आहे, तिकडे एक वन विभागाची गाडी फोडलेली आहे, जाळलेली आहे आणि आता याला अनुचित वळण लागलेलं आहे आणि संतापाचा आता हा कडेलोट झालाय। हे पहा, आतमध्ये आग दिसतेय, इथं जे त्यांचं जे साहित्य होतं फर्निचर ते या ठिकाणी पडलेलं आहे। आता प्रचंड मोठा जमाव या ठिकाणी होता आणि त्यांनी आतमध्ये घुसून हे कार्यालय पेटून दिलेलं आहे। इथं पोलीस वगैरे कुमक कमी आहे, आतमध्ये पूर्ण धुराचा लोट आहे आणि फर्निचर वगैरे सगळं हे पेटून देण्यात आलेलं आहे। म्हणजे जमावाचा संताप किंवा उद्रेक किती असेल याचा अंदाज या ठिकाणी येतोय। हा दरवाजा जो होता याच्यावर लाथा किंवा काही मारून हा दरवाजा आहे बघा, आता चौकटी तुटलेल्या आहेत हे दिसतंय। आणि ही सगळी मला वाटतं ही बाहेरून हे सगळ्या गोदड्या किंवा हे आणल्या असतील लवकरात लवकर पेट घ्यावं यासाठी, आणि जेणेकरून टायर देखील आणलेले आहेत आणि इथं हे आग लागलेली आहे आणि इथं संतप्त जमाव आहे। तर बॅटरी देखील आहे, बॅटरी आहे, बॅटरीचा स्फोट होऊ शकतो। तर मागे या आतमध्ये आपण जाऊ शकत नाही आणि हे कार्यालय पेटवून देण्यात आलेलं आहे। हे वन विभागाचं कार्यालय आहे, 2 मजली या ठिकाणी पेटवलेलं आहे। एक मिनिट मला जाऊ दे। हे बघा, इथं गोदड्या वगैरे आहेत, म्हणजे लोकांनी बाहेरून आणलेले आहेत। आता इथं जे टायर वगैरे हे लोकांनी म्हणजे संतापित काय आहे का लोकांनी हे सगळं आणलं आणि इथं आतमध्ये टाकून देण्यात आलं। इथं हे जो आहे याच्यावर दगडे वगैरे मारून हे सगळं लोंबकळून तोडफोड करण्यात आलेली आहे। आणि हा वर जायला जिना आहे आणि ह्या वायरिंग देखील काही तोडलेली दिसतीये, बरंच काय तोडफोड आहे। वरती काय केलंय ते काय त्याचा अंदाज लागत नाही, परंतु खाली सगळं ह्या CCTV मध्ये हे आला असावं किंवा काय, जेव्हा CCTV निघेल त्यावेळी कळू शकतं का कसा हल्ला झाला या कार्यालयावर। सुदैवाने इथं कोणी माणसं नसतील कदाचित, कारण की वन विभागाचे अधिकारी कोणी फिरकलं नाही जीवाच्या आकांताने। जर एखादा अधिकारी आला तर खूपच जीवितहानी या लोकांकडून घडू शकते। आता पुणे नाशिक हायवे जाम करण्यासाठी लोक गेलेले आहेत। मग आपण पिंपरखेडला होतो, त्या ठिकाणी त्या मुलाची डेड बॉडी तिथं आहे, त्याचा सगळा कमरे खालचा भाग त्या बिबट्याने खालाय, त्याचा गळा सुद्धा गळ्याला धरलंय, तिथं जखमा आहेत आणि अशा पद्धतीनं हे चाललेलं आहे। आता बघू आता काय याला वेगळं अनुचित वळण लागतंय का, कारण की ह्या लोकांच्या सहनशीलतेचा आता अंत झालेला आहे। आता आपण जातोय रोडेवाडी फाटा त्या दिशेने। पाहत राहा जुन्नर टाइम्स पिंपरखेड।